निघाला काय निघाला की जो तो येतो कचऱ्याच्या विषयावर येतो आणि वेस्ट एनर्जी होते. मला काय म्हणायचंय, अहो एक तर अख्ख्या शहराचा कचरा आमच्या गावातच म्हणतो आता प्रभागात, आता मी गावातच थोडक्यात गावातच काय प्रकल्प करत असताना काय गोष्टींचा विचार केला का काही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प करत असताना आमदार महेश डांगे दादा यांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस मी महापौर होतो त्या वर्षी आम्ही तिथं वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्पाचं म्हणजे उद्घाटन केलं आणि आज त्या माध्यमातून आपल्या शहराला त्यातली काही वीज पण उपयोगी येतील. आज आपण कुणाला काय सुचलं नाही काय नाही आलं की आपण जो तो उठतो आपल्या कचरा डेपो येतो. कचरा डेपो ज्यावेळेस साहेब आमच्या प्रभागामध्ये पूर्वीपासूनच का नाही बरं प्रत्येकाच्या प्रभागात थोडा थोडा कचरा घेतो सगळ्यांनी घेतला पाहिजे प्रभागात थोडा थोडा कचरा का नको घ्यायला. आणि मी कुठल्या एका गावाचं नाव नाही घेणार पण त्याचा त्रास आम्हाला जास्त आहे सगळ्यात जास्त. मला स्वतःला त्रास आहे. मी असे काय सांगणार नाही की बाबा झाकून ठेवणार नाही की आम्हाला काही त्रास होत नाही असं नाही तसं नाही. त्याचा त्रास एवढा आहे की साहेब त्याचा वास 4-4 किलोमीटर जातो. जरोली चुनसवाडी वर्तुंपाडी मुशी दुटुळगाव आणि इकडे प्राधिकरणाला भुसरीला सगळ्यांना त्याचा वास होता. आजची परिस्थिती जर पाहिली साहेब आज एवढं चांगलं झालेलं की आता शेजारचा म्हणतो पण आम्हाला वास येत नाही. आणि त्याच्यानंतर जी बफर झोन होता तो बफर झोन सुद्धा कमी झाला त्यामुळे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर माझी सर्वांना कृपया विनंती आहे की आपण या विषयाचं जास्त आता राजकारण करू नका. वेस्ट